आणि यानंतर राज्यभरातल्या बातम्यांचा घेणार आहोत वेगवान आढावा। यवतमाळमधील एका होतकरू तरुणानं आशयपूर्ण गझलांची निर्मिती केलेली आहे। ही बातमी आपण बघणार आहोत। 1.5 वर्षाची एक चिमुरडी अगदी थोडक्यात बचावलेली आहे। पिंपरीमध्ये ही घटना घडली आहे। या चिमुरडीच्या पोटामध्ये सेल फुटल्याची धक्कादायक घटना घडली। सुदैवाने शस्त्रक्रियेनंतर या चिमुरडीचा जीव बचावलेला आहे। खेळत असताना अचानक तिने रिमोटचा सेल काढला आणि तोंडात घातला। तातडीने तिला रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र तोपर्यंत तिने सेल गिळून तो पोटात फुटलेला होता। दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करून डॉक्टरांनी हा सेल बाहेर काढला आणि प्रांजलचा जीव वाचवलाय। दक्षिण मुंबईला जोडणाऱ्या लालबागच्या पुलाला तडा गेल्यामुळे सध्या पुलावरनं एकेरी वाहतूक सुरू आहे। अवजड वाहनांना पुलावरनं जाण्यास बंदी करण्यात आली आहे। पुलाच्या 2 गर्डरमध्ये गॅप तयार झाल्याचं लक्षात आल्यानंतर काल रात्रीपासून हा पूल वाहतुकीसाठी बंद होता। त्यामुळे आज सकाळी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली। अवघ्या 5 वर्षांपूर्वी म्हणजे 2011 साली हा पूल वाहतुकीसाठी खुला झाला होता। मध्यंतरी त्याची दुरुस्ती झाली होती, मात्र तरी देखील तडा गेलाच कसा असा प्रश्न आता उपस्थित होतोय। पुणे जिल्ह्यातल्या पुरंदर इथल्या प्रस्तावित विमानतळाला गावकऱ्यांचा विरोध कायम आहे। आज कडेकोट पोलीस बंदोबस्तात या विमानतळाच्या सर्वेक्षणाचं काम सुरू करण्यात आलं, मात्र प्रचंड मोठ्या संख्येने जमलेल्या ग्रामस्थांनी एकच हल्लाबोल करत हे काम बंद पाडलं। पुरंदर तालुक्यात 7 गावातील 2400 हेक्टर जमीन या आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी अधिग्रहित करण्याचा निर्णय सरकारने घेतलाय, मात्र गावकऱ्यांचा याला तीव्र विरोध आहे। सिंगापूरहून उरणच्या JNPT बंदरात आलेल्या मालाची चोरी करणाऱ्या टोळीला नवी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे। आरोपींकडून 26 लाखांचा 22 किलो वजनाचा पॅलिथेनिन रेझिन डॉलेक्स म्हणजेच प्लास्टिक दाणा जप्त करण्यात आलाय। गुजरातच्या शकून पॉलिमर्स या कंपनीनं सिंगापूरमधनं हा माल आयात केला होता। ट्रेलर चालक राम कपिल चौधरी यांना आपल्या साथीदारांच्या मदतीनं हा माल चोरला होता। कंपनी मालकाच्या तक्रारीनंतर कळंबोली पोलिसांनी तपास करून गुजरातमधनं राम कपिल आणि त्याच्या 4 साथीदारांना अटक केली आहे। नंदुरबार शहरातल्या आनंद एंटरप्राइजेस या गोदामाला मध्यरात्री भीषण आग लागली। ही आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश आलेलं असलं तरी या आगीत जवळपास 2 ते 2.5 कोटींचं नुकसान झालंय। या गोदामामध्ये भांडी, किराणा, प्लास्टिक सामानाची साठवण करण्यात आली होती। आग लागल्यानंतर नंदुरबारसह आसपासच्या शहरातील 20हून अधिक अग्निशमन दलाच्या गाड्यांनी ही आग विझवली। या आगीचं नेमकं कारण मात्र अजूनही अस्पष्ट आहे। 500 आणि 1000च्या नोटा रद्द झाल्यानंतर सर्वसामान्यांचा गोंधळ उडाला आणि याचाच फायदा घेत त्यांच्यापुढे नवनवीन ऑफर्स आणल्या जात आहेत। नागपुरातल्या काही NGOंनी हा काळा पैसा घरात ठेवण्यापेक्षा आम्हाला द्या असं आवाहन केलंय। या संस्थांच्या बँक अकाउंटमध्ये ही रक्कम देणगी म्हणून भरण्याचं आवाहन करण्यात आलंय, तर दुसऱ्या बाजूला काही सहकारी पतसंस्था आणि बँकांनी हे पैसे फिक्स्ड डिपॉझिटमध्ये गुंतवावेत असंही आवाहन केलंय। सुवर्णनगरी जळगावातले आर्थिक व्यवहार सलग दुसऱ्या दिवशी ठप्प आहेत। 1000 आणि 500च्या नोटा चलनातनं रद्द झाल्यामुळे तसंच लोकांकडे 100च्या नोटाच नसल्याने या सराफांनी कोट्यवधींचे व्यवहार थांबवलेले आहेत। काळा पैसा संपवण्यासाठी अनेकांकडून कितीही भाव घ्या, पण या नोटा घेऊन सोनं द्या अशी विनंती होतीये। मात्र शहरातील प्रसिद्ध बापना ज्वेलर्सनं सोन्याचा भाव 32,250 इतकाच ठेवून काळा पैसावाल्यांकडे पाठ फिरवली आहे। सीमेवर जवान बलिदान देत असताना आपण देशासाठी इतकं तरी नक्कीच करू शकतो असं मत बापना ज्वेलर्सकडनं व्यक्त करण्यात येत आहे। 1000-500च्या नोटा चलनातनं बाद झाल्यावर नाशिक जिल्ह्यातील अनेक बाजार समित्यांमधले लिलाव सोमवारपर्यंत बंद ठेवण्यात आलेत। लिलावानंतर शेतकरी 1000-500च्या नोटा स्वीकारण्यास तयार नसल्यानं हा निर्णय घेण्यात आलाय। व्यापाऱ्यांकडे इतक्या मोठ्या प्रमाणात सुट्टे पैसे नसल्यानं लासलगाव, मनमाड, नांदगाव, पिंपळगाव, मालेगाव अशा अनेक ठिकाणी कांद्याचे आणि किरकोळ मालाचे लिलाव सोमवारपर्यंत बंद असतील। नवीन चलन उपलब्ध होईपर्यंत लिलाव करणं अशक्य असल्याचं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे। 500 आणि 1000च्या नोटा एका रात्रीत चलनातनं बाद झाल्यामुळे अनेकांची गैरसोय झाली आहे। मनमाडमधनं परप्रांतात जाणाऱ्या भाजीपाल्यालाही याचा फटका बसलाय। कालपासून रेल्वेच्या पार्सल विभागातले अधिकारी 500 आणि 1000च्या नोटा स्वीकारण्यास तयार नसल्यानं 8 ते 9 टन शेतीमाल रेल्वे स्थानकात पडू नये। इथे दररोज 3 ते 4 लाखांचा व्यवहार होत असतो, मात्र सुट्या पैशांच्या अभावी हे व्यवहार ठप्प झालेत। देशभरातल्या बँकांमध्ये आजपासून नवीन नोटांचं वितरण सुरू करण्यात आलंय। परिणामी सर्वच बँकात नवीन चलनासाठी मोठी गर्दी उसळली। कोल्हापुरातही प्रत्येक बँकेत नवीन चलन घेण्यासाठी गर्दी करण्यात आली, मात्र नागरिकांनी संयम पाळत बँकेच्या कामकाजात गोंधळ होणार नाही याची खबरदारी बाळगली। खरं तर या गर्दीच्या अंदाजानं प्रत्येक शाखेबाहेर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता, मात्र नागरिकांनी स्वयंशिस्त पाळल्यानं आज कोल्हापुरात गोंधळाची परिस्थिती उद्भवली नाही। चलनी नोटांसंदर्भात नरेंद्र मोदींनी घेतलेल्या निर्णयाचं सर्व स्तरातनं कौतुक होतं आणि यात कॉमन मॅनही मागे नाही। साताऱ्याच्या जाधव कुटुंबियांनी पोवई नाक्यावरती साखर वाटून या निर्णयाचं स्वागत केलं।
मोदींनी हा निर्णय जाहीर केला तेव्हा जाधव कुटुंबीय परगावी गेलं होतं, मात्र परतल्यावर या निर्णयाबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. दरम्यान साताऱ्यातील बँकांमध्येही नोटा बदलून घेण्यासाठी मोठ्या रांगा लागल्या होत्या. यावेळी 2000ची नोट हातात पडल्यानंतर अनेक जण खुश झालेले पाहायला मिळाले.